पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत बांधण्यात आलेल्या 36 बंगल्यांवर अखेर हातोडा पडला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हे सर्व बंगले ब्ल्यू लाईनमध्ये बांधण्यात आले होते आणि कायद्यानुसार ब्ल्यू लाईनमध्ये कुठलेही बांधकाम करण्यास परवानगी नसते. असं असताना हे बंगले बांधले गेलेच कसे? ब्ल्यू लाईन म्हणजे नक्की काय? हे सगळं बांधकाम होत असताना महापालिका झोपली होती का? परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती कशी दिली? सगळेच अधिकारी विकले गेले का? भ्रष्टाचार किती रुजला गेलाय हे या प्रकरणावरून दिसून येते. वरील सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहताय जिज्ञासा. सर्वप्रथम ब्ल्यू लाईन म्हणजे काय ते पाहूयात. ब्ल्यू लाईन म्हणजे एक प्रकारची पूररेषा. आता ही पूररेषा नक्की कशी आखली जाते ते बघूयात. धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणी पातळी वाढते. पाणी पातळी पोहोचते ती रेषा व्हाईट अथवा पांढरी रेषा म्हणून ओळखली जाते. धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहोचेल ती रेषा ब्ल्यू लाईन अथवा निळी रेषा म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसते. असं असलं तरी येथे बांधकाम कशी उभी राहिली? याचं उत्तर द्यायचं झालं तर ते म्हणजे फसवणूक, पालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, निवडणुकांच्या काळात नेत्यांनी दिलेली आश्वासनं. सगळ्यात पहिली फसवणूक झाली ती मनोज जरे नामक विकासकाकडून. मनोज जरे हा एक बांधकाम व्यावसायिक असून तो बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड फेडरेशनच्या अध्यक्षपदी देखील आहे. माध्यमातील बातम्यांनुसार त्याचे सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. याच संबंधांचा फायदा घेत त्याने रिव्हर व्हिला हा प्रोजेक्ट राबवला. त्याने बनावट कागदपत्रे बनवून सदरची जागा ही रेसिडेन्शियल झोनमध्ये येत असल्याचे दाखवून ती सर्वसामान्य रहिवाशांना विकली. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा देखील या भ्रष्टाचारात हात असल्याचे दिसून येत आहे. रहिवाशांकडून पैसे घेऊन या अधिकाऱ्यांनी बांधकाम करण्यास तसेच या बांधकामास अभय दिला. या जागेत बांधकामास परवानगी नसताना रजिस्टर ऑफिसमध्ये या जागेत दस्त कसे झाले? वीज पुरवठा कंपनीने विजेचे कनेक्शन कसे दिले? महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने देखील पाणी पुरवठा कनेक्शन कसे दिले? हे सगळे प्रश्न अनुत्तरित असले तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या परवानग्यांमागे फार मोठा पैशांचा व्यवहार आणि भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. हे एक पिंपरी चिंचवडमधील प्रकरण माध्यमांमार्फत समोर आलं आहे. अशी कित्येक अनधिकृत बांधकामे महाराष्ट्राच्या अनेक नद्यांच्या नदीपात्रात झाली असतील. त्या बांधकामांचं काय? ती अशीच जमीनदोस्त केली जातील का? या सगळ्या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना कधी आणि काय शिक्षा होणार? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.